हॅलो एव्हरीवन, आज मी मोदी केअरच्या सिल्वर डीप या प्रॉडक्टविषयी तुम्हाला माहिती देणार आहे. माहिती द्यायच्या आधी आपण डेमो बघूया. हे आहे सिल्वर डीप इन्स्टंट सिल्वर क्लीनर. हा आहे आपला एक चांदीचा करंडा. मी आतूनच स्वच्छ करून घेतला आहे आणि आता हा काळा पडला आहे. हा मी या सिल्वर डीपमध्ये डिप करते. 5 मिनिटापेक्षा कमी वेळेमध्ये आपला हा करंडा स्वच्छ होईल. हे जे इन्स्टंट सिल्वर क्लीनर आहे याच्यामध्ये या बॉटलमध्ये आपण 2000 आर्टिकल स्वच्छ करू शकतो. यामध्ये क्लिनिंग करताना मेटलचा म्हणजे सिल्वरचा कुठलाही लॉस होत नाही. सिल्वरचे आर्टिकल्स, सिल्वर प्लेटेड आर्टिकल्स आणि व्हाईट मेटल या तिन्ही गोष्टी आपण या बॉटलमध्ये क्लीन करू शकतो. जेव्हा आपला छोटा आर्टिकल आहे आपण यामध्ये डिप करायचं आहे. 5 मिनिटाच्या आत बाहेर काढून लिक्विड सोपनी धुवायचं आहे. मोठं आर्टिकल असेल तर तुम्ही कापूस यामध्ये बुडवून घ्या, पिळून घ्या आणि ते मोठं आर्टिकल सिल्वर डिपनी पुसून घ्या. जर तुम्हाला एखादं भांडं किंवा एखादा तांब्या स्वच्छ करायचा असेल तर अशा प्रकारचा प्लास्टिकचा किंवा काचेचा बाउल घ्या. त्याच्यामध्ये ते आर्टिकल ठेवा आणि सिल्वर डिप त्यावरती होता पूर्ण इन्स्टंटली तुमचं आर्टिकल क्लीन होईल. आपण बोलता बोलताच सिल्वरचं आपलं हे आर्टिकल क्लीन झालं आहे. मी तुम्हाला काढून दाखवते. वा, कुठल्याही प्रकारे न घासता आपला हा आर्टिकल स्वच्छ झालाय. आता आपण फक्त काय करणार आहोत, हे स्वच्छ करण्याकरता आपल्याला एक लिक्विड सोप वापरायचा आहे. सो मी मोदी केअरचाच डझॉल नावाचा मल्टीपर्पज क्लीनर वापरते आणि त्यानंतर आपण हे आर्टिकल पाण्याने स्वच्छ करूया. स्वच्छ पुसून धुवून ठेवून द्यायचं. त्याच्यावरचा सिल्वरचा कंटेंट जो आहे सोल्युशनचा तो निघून गेला पाहिजे. सो अगदी कुठेही ब्रश न लावता हे आर्टिकल स्वच्छ झालंय. तुमचं जर का कुठल्याही चांदीच्या आर्टिकलवरती मीनाकारी केलेली असेल, पैंजण असतील किंवा इतर कुठलंही, तर ती मीनाकारी सुद्धा जात नाही. आणि जर काही कार्व्हिंग असेल तर तुम्ही ते एखाद्या जुन्या टूथब्रशनी स्वच्छ करू शकता. सो दिस इज सिल्वर डीप. थँक्यू सो मच.